नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. 20 महिन्यांचा एरियर मिळणार. 10 ते 16 लाखांचा एरियर. आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट. कर्मचाऱ्यांना मिळणार 10 ते 16 लाखांचा एरियर. सरकारी कर्मचाऱ्यांना होणार फायदाच फायदा. चला तर जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. सरकारी कर्मचारी 8व्या वेतन आयोगाची वाट पाहत आहे. 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचा पगार चांगलाच वाढणार आहे. दरम्यान जोपर्यंत 8वा वेतन आयोग प्रत्यक्षात लागू होत नाही तोपर्यंत कर्मचाऱ्यांना एरियर दिला जाणार आहे. दरम्यान कर्मचाऱ्यांना लाखो रुपयांचा एरियर मिळणार आहे. वेतन आयोगाबाबत कर्मचाऱ्यांनी अनेक मागण्या केल्या आहेत. यातील महत्त्वाची मागणी म्हणजे फिटमेंट फॅक्टर. कर्मचाऱ्यांच्या मागणीप्रमाणे जर 3.83 फिटमेंट फॅक्टर लागू केला तर कर्मचाऱ्यांना चांगलीच पगारवाढ मिळणार आहे. 8वा वेतन आयोग 1 जानेवारी 26 पासून लागू झाला आहे. त्यामुळे तेव्हापासूनचा एरियर कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. कर्मचाऱ्यांना 10 लाखापर्यंत एरियर मिळू शकतो. फिटमेंट फॅक्टरवर ठरणार पगारवाढ. सरकारी कर्मचाऱ्यांची पगारवाढ ही फिटमेंट फॅक्टरवर ठरवली जाते. कर्मचाऱ्यांनी 3.833 फिटमेंट फॅक्टर ठेवण्याचा प्रस्ताव दिला आहे. जर हा प्रस्ताव मंजूर झाला तर त्यानंतर बेसिक सॅलरीतही वाढ होणार आहे. एरियर कधीपासून मिळणार? वेतन आयोग 2027 मध्ये लागू झाला तरी त्याचे कॅल्क्युलेशन 1 जानेवारी 26 पासून केले जाणार आहे. या महिन्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांना एरियर दिला जाणार आहे. जर सप्टेंबर 2027 मध्ये 8वा वेतन आयोग लागू झाला तर 20 महिन्यांचा एरियर मिळू शकतो. किती मिळणार एरियर? लेवल 1 कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी 18,000 रुपये आहे. ही सॅलरी 69,000 रुपयांपर्यंत होईल, ज्यामध्ये 51,000 रुपयांचा फरक असेल. यानुसार 20 महिन्यांची 10.2 लाख रुपये मिळू शकतात. लेवल 2 कर्मचाऱ्यांना 11.27 लाख रुपये, लेवल 3 कर्मचाऱ्यांना 12.29 लाख रुपये, लेवल 4 कर्मचाऱ्यांना 14.14 लाख रुपये तर लेवल 5 कर्मचाऱ्यांना 16.54 लाख रुपये एरियर मिळू शकतो. दरम्यान जर कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या तरच कर्मचाऱ्यांना एवढा एरियर मिळणार आहे. फिटमेंट फॅक्टरवर पगारवाढ आणि परिणामी एरियर अवलंबून असतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांना नक्की किती रुपयांचा एरियर मिळणार याबाबत अजूनही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.